मोठी बातमी समोर आलेली आहे. भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम देण्यात आलेला आहे. मात्र ह्या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मृत्यू पडलेले आहे. मात्र हे देशाचे संरक्षण करणारे ते जवान आहेत, त्यांनाही वीरमरण आलेलं आहे. मी आता आहे घाटकोपरच्या कामराजनगर मध्ये आहे. घाटकोपरचं जवान मुरलीधर नाईक यांना वीरमरण आलेलं आहे. त्यासाठी माझ्यासोबत त्यांचे मित्र परिवार आहे. सर काय बोलाल, काय कशी आपली मुरली नायक, शहीद मुरली नायक हा आमच्या कामराजनगरचा रहिवासी होता. अत्यंत गरीब घराण्यातून होता आणि श्रीराम नाईक आणि त्याच्या आईचा तो एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासून त्याची खूप जिद्द होती की मला भारतासाठी लढायचंय आणि मी जे काही करेल ते भारतासाठी करेल. तो वयाच्या 22व्या वर्षी तो भारताच्या आपल्या आर्मीमध्ये सामील झाला. मग त्यानंतर तो नाशिकला त्याची ट्रेनिंग झाली आणि मग तो पंजाबला गेला. आणि आता आमच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा MMRDA SRA चा जो प्रकल्प सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांचं घर बाधित झालं आणि त्याचा चेक या ठिकाणी त्यांना देण्यात आला. मग त्यानंतर त्याचे आई वडील हे गावाला गेले होते त्यांच्या यात्रेसाठी, म्हणजे देवीच्या यात्रेसाठी. आणि गेल्याच्या नंतर मग आता हे जे आपलं भारत पाकिस्तान युद्ध चालू झालं हे पहलगामच्या धर्तीवर जे हे युद्ध सुरू झालं, मग त्यामध्ये बऱ्याच आपल्या भारताच्या सैनिकांना यांना बॉर्डरवर बोलवण्यात आलं आणि हा मुलगा उरी या ठिकाणी तो बॉर्डरवर होता. आणि ह्या मुलामध्ये एवढी डेअरिंग आणि एवढी चपळाई का तो समोरच्या त्या पाकिस्तानच्या सैन्यामध्ये घुसून त्याने कितीतरी जवानांना पाकिस्तानच्या ठार केलं. आणि नंतर त्यांच्या बटालियनला असं वाटलं की समोरचा जे पाकिस्तानचं जे सैन्य आहे हे संपलं, आपले शत्रू संपले असं म्हणून त्याने ते जागेवर टर्न झाला आणि मागे फिरला. परंतु त्यातलाच एक सैनिक कुठेतरी लपून बसला होता की काय, त्याच्या म्हणजे एका सहकार्याने सांगितल्याप्रमाणे, एका आपल्या सैनिकाने सांगितल्याप्रमाणे त्याला मागून गोळ्या फायरिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. कसा मुरलीधर नाईक त्यांचा नेचर कसे होते, काय त्यांना देशाबद्दल, काय त्यांच्या देशाबद्दल काय भावना होत्या? 2022 साली त्यांचे 2022 भरतीचे ते जवान होते. काय बोला त्याच्याबद्दल? बघा, भारत देशाचा आपला इतिहास आहे. आपला भारत देश हा तरुणांच्या खांद्यावर उभा राहतो आणि आज 22 वर्षाचा जर तरुण तिकडे भरती होतो म्हणजेच तो हे बाळकडू त्याला लहानपणीच मिळालं होतं. म्हणजे आपले जे थोर महात्मे आहेत, स्वातंत्र्य सैन्यानी आहेत, तो मुलगा म्हणजे आई वडील त्याचे वेगवेगळ्या त्याला पदव्यांमधून किंवा प्रत्येक वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये जा म्हणून सांगायचे, पण त्या मुलाचं एकच ध्येय होतं की मुझे जो भी करना है मेरे भारत देश के लिए करना है. आणि तो सतत म्हणजे भगतसिंग असेल किंवा इतर आपले जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची तो पुस्तकं वाचायचा त्या विचारांवर. आता त्याचेही काही नातेवाईक वगैरे ज्या वेळेला भेटतात, म्हणजे एवढंच की एक वाईट वाटतं, तो एकुलता एक होता आणि त्याचं वय आता 25 होतं, त्याचं लग्न झालं नव्हतं. म्हणजे आज ह्या अशा परिस्थितीमध्ये आता तर युद्ध थांबलंय, असं अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हे आता युद्ध थांबलेलं आहे, त्याच्याबद्दल बघा. हे युद्ध थांबलं परंतु पाकिस्तानच्या कुरापती थांबतील असं वाटत नाही. शेवटी आज आम्ही आमच्या घाटकोपर पूर्व कामराजनगर मधील आमचा हिरा गमावलाय. आम्हाला हे युद्ध जरी थांबले, आम्हाला आमचा मुरली नाईक हा परत मिळेल का हो? परत तो आमचा दुसरा एक स्वातंत्र्य सैनिक जो ठार मारला गेला, जे ह्याच्यामध्ये नुकसान झालं भारत देशाचं, ते मिळेल का? आणि ज्या ज्या आमच्या पहलगाम मध्ये ज्या महिलांचं सिंदूर पुसलं गेलं त्या महिलांचं सिंदूर पुन्हा लागेल का? हे युद्ध थांबलं नाहीये. हे आमच्या भारताच्या दृष्टिकोनातून थांबलेलं नाहीये. जगाचे नियम काही असतील परंतु आमच्या दृष्टिकोनातून हे युद्ध थांबलेलं नाहीये. पण एकच सांगतो, भारताचा सैनिक हा सीमेवर मरण्यासाठी पण तयार होतो. तुम्ही आता पाहिलं असेल या सगळ्यामध्ये की पाकिस्तानमध्ये घुसून आपले सैनिक मारत होते. तर ह्याच्या पुढे त्यांना जर त्यांच्यामध्ये त्यांच्या सैनिकाचा मृत्यू झाला तर त्यांना असं वाटतं की म्हणजे त्यांना देवाघरी जागा मिळाली असं त्यांचं म्हणणं असतं. पण आपल्याकडे तसं नाही हो. ठीक आहे. माझ्यासोबत अजून त्यांचे सहकारी आहेत. काय बोला? प्रथम आपले कामराजचे चिरंजीव मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली वाहतो. आणि मुरलीधर हा असा लहानपणापासून होपफुल होता, चांगला खिलाडू होता
आणि त्या देशाबद्दल प्रेम होते. देशाबद्दल प्रेम होता होता त्यांनी आई वडिलांची इच्छा नसताना सुद्धा सैन्यामध्ये तो भरती झाला होता आणि कामराजनगर मध्ये हिंदुस्थान चाल म्हणून ते राहत होता. सध्या अविनाशने सांगितल्याप्रमाणे तो जय हिंद सोसायटीमध्ये राहतो. बघा ह्या चालीचे नाव पण बघ कसे त्यांनी निवडले, हिंदुस्थान चाललं तर जय हिंद सोसायटी, जेणेकरून त्यांना देशावर प्रेम होतं. हे असताना त्यांनी 2022 मध्ये भरती झाला. त्याच्यानंतर आता त्याचे सध्याचे वय 25 आणि सध्या तो त्यांचे आई वडील आपल्या गावी गेले जत्रेसाठी आणि काही कालांतराने त्यांची अशी बातमी आली, दुःखद बातमी आली. त्यामुळे त्या आई वडिलांनी करायचं काय आणि आपला इंडिया पाकिस्तानचं जे युद्ध चालू आहे त्यांनी त्यांचे चारी चित्त भारताने चित्त करून टाकले, चारी मुंड्या चित्त केले. त्यामुळे आपल्याला अभिमान वाटतो देशाचा आणि पाकिस्तानवर भरोसा नाही, कधी पण ते आपल्या विरुद्ध अशा कृत्या करत राहणार. त्यामुळे मी आपले भारताचे पंतप्रधान यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या म्हणलं ह्या पाकिस्तानला या नकाशातून नष्ट करावा, कारण ते हमेशाची किरकिर आणि कीड निघावी असं आमचं कामराजनगरच्या रहिवाशांचं मत आहे. आणि मुलगा हुच्च होता, चांगला होता आणि दुःखद बातमी अशी आहे की एकुलता एक होता. त्यामुळे आम्हाला सुद्धा दुःख वाटते आणि आपण हा म्हणता इंडिया पाकिस्तान युद्ध जिंकलो आणि उद्या कामराजनगर मध्ये आपली विजय रॅली काढणार आहे. आम्ही हे कामराजनगर चौकीपासून शिवसेना स्वागतापासून तर रमाबाई नगर बाबासाहेब आंबेडकर मध्ये आम्ही पूर्ण विजय रॅली काढणार आहे. भारत माता की जय अशी घोषणा देऊन आम्ही इथे समाप्त करणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा कामराजच्या वतीने आपले वीर मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर माझ्यासोबत अजून त्यांचे सहकारी आहेत, त्यांचा मित्र परिवार आहे, तर काय बोलाल? मुरली नाईक हे होतपूर मुलगा आमच्या विभागाला लाभलेला. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.